त्याचा रिपोर्ट असं समोर आला 15 दिवसानंतर ज्यावेळेस आम्ही ते ट्रेमध्ये उगवण क्षमता पाहिली कोथिंबीर मेथीची, तर जिथं 6 pH चं पाणी टाकलं होतं तिथं प्रचंड जास्त वाढ झाली होती, प्रमाणापेक्षा जास्त. जिथं 7 pH ची थोडी कमी झाली, 8 pH ची थोडी कमी झाली, 8.5 ची एकदम कमी, 9 pH ला 50% उगवण झालं. क्लिअर होते? विचार करा, माती सेम, बी बियाणे सेम, प्रोसेस सेम, बदलला काय फक्त आपण पाणी. लक्षात आलं आता? हे का? मग त्याच्यानंतर त्या मातीची परत तपासणी केली गेली. इथे एवढं फास्ट उगवलं का, तिथं कमी का उगवलं? तर तीच माती परत लॅबमध्ये तपासली गेली. असं लक्षात आलं, ज्या माती 6 pH चं पाणी ज्या आपण ट्रेला टाकलं होतं तिथं मातीचे pH 6.5 ला स्टेबल झालं. जिथं 7 pH चं पाणी टाकलं होतं तिथं माती 7.5 ला स्टेबल झाली. जिथं 8.5 pH चं पाणी तिथं 9 ला माती स्टेबल झाली. जिथं 9 pH मातीचा म्हटलं तर तो अपटेक नाही झाला. आणि 18-19 दिवसानंतर जो कमी उगवलेलं होतं त्याच्यात नायट्रोजनचं प्रमाण जास्त सापडलं, नत्र जास्त सापडलं, पोटॅश, पालाश, फॉस्फरस खालीच राहिले. लक्षात येते? ही ध्यान देऊ नये. ज्या पाण्याचा pH जास्त होता तिथं मातीचा जास्त झाला, आणि मातीचा जास्त असल्यामुळे पोटॅश, फॉस्फरस, पालाश सॉइल मध्येच राहिले. आणि झाडामध्ये काय सापडलं जास्त? नायट्रोजन, नत्र सापडलं. आणि नत्र सापडल्यामुळे ती झाड बुरशीला अटॅक झाला फास्ट, व्हायरसला अटॅक झाला, थ्रिप्स, मावा तोडतोड फास्ट, आणि कवळे पाण्याच्या झाडात जास्त आले. आणि जिथं pH न्यूट्रल होतं तिथं मातीमध्ये पोटॅश लेवलला सापडलं, पालाश लेवलला सापडलं, आणि त्या क्रॉपमध्ये जास्त सापडलं, ते व्हायरस होतं बळी नाही पडलं. आलं लक्षात? म्हणजे किती महत्वाचं पाणी परीक्षण. क्लिअर? आता जे पाणी तुम्ही आणलेलं आहे त्याचा आपण तपासणी या ठिकाणी करणार आहे. तर हे जे इंडिकेटर आपण प्रत्येक पाण्यामध्ये 3-3 ड्रॉप टाकणार आहे. इथं दूध का दूध, पाणी पाणी क्लिअर होणार आहे. ते 2 साखळे भरोसा, शेवटचे 2 हे आपण बिस्लरीचे 2, एक मी रस्त्याने घेतली होती, हाय ब्रँड आहे, आणि इथले दोन्ही तुमच्याकडे शेवटचे 2 मध्ये बघा. कॅमेरा पूर्ण फिरवू शकले, सगळे शेतकरी दिसतील त्याच्यामध्ये. किती चांगली त्या पाण्याने त्या ठिकाणी आपण 1 आणि 2 कोण आहे मालक आहे पाण्याचे? 1 नंबर. आता इथे चेक करा, मला दिसतोय फरक. हे थोडस पेंट आहे आणि थोडस गडद आहे. ह्याचा pH 8.5 प्लस आहे आणि ह्याचा 8.5. 3 नंबर 8.5. 4 नंबर 8. त्याच्या पुढचा 8.5. 6 नंबर 8.5. 8.5. 8. 9. 8. 7.5 प्लस. घेतले नाही 8 आहे.
या पाहून घ्या दोन्ही फरक आहे. आता ह्याचा दोन्हीचा 7.5 pH भरणार, त्याचा आणि ह्याचा तितकेच पाणी सगळे. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, कुठले बी खत टॉनिक औषध इथे 100% मिक्स होणार का इथे मिक्स होणार? पाऊस काय ॲव्हरेज का वाढला तर पावसाचं पाणी सेम असत असतं. आलं लक्षात? बिसलरी आपण कशासाठी कंपेअर केलं, हे पाणी ह्या पाण्याचा फरक आहे. आता सगळे म्हणा कोणाचा 8 भरला, पण इथं कोणाचा 8 पण भरला, 8.5+ बी भरला, 9 पण भरला आणि 7.5+ बी भरला आणि 6.5 बी भरला. प्रत्येकाचं आपण हे सालवून टाकलं होतं. काय डाऊट? आता माझे कलर तोंड पाडेल, ह्या कलरला हे फक्त कोड मॅच केली. आता मला तुम्ही सांगा, हे पाणी फवारण्यासाठी योग्य काय होतं? तणनाशक कोण कोण मारते पाण्यामध्ये? या पाण्यामध्ये तणनाशक मिक्स करून फवारलं तर तण तुमचं 100% कधी जळणार नाही. 3-3 हात घ्या, प्रमाण डबल घेऊ. पहिला प्रॉब्लेम वरचा शेडाच फक्त करपणार, बुंदा हिरवागार राहणार, कारण ते औषध पानापासून मुळ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. क्षार जेवढे जास्त आहे त्यावर हार्डनेस जास्त, कारण की तणनाशकाला pH लागतो 7.5 ते 7, तुमचा वाटा 8.5. क्लिअर? त्यानंतर खत भरतो आपण बेसल डोस. आजच्या सत्र कशावरती आधार आहे? दिवसेंदिवस औषधं खतं फवारण्या वाढत चालल्याचं उत्पादन घटत चालले, त्याची कारण मी सांगायला चालू केली. आपण दाण्यादार खत भरतो. दाण्यादार खत जर आज भरली आपण 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, 4 महिन्यांनी जर तुम्ही प्लॉट व्हिजिटला गेला ना, ती खतं तशीच पडलेली दिसतात त्या प्लॉट मध्ये. हार्वेस्टिंग केल्यानंतर सुद्धा ढीग तसाच सापडतो त्या जमिनीमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही दिलेलं पाणी, तुम्ही दिलेली खतं मातीतच पडून राहिली. पीक काढल्यानंतर ते दुसऱ्या पिकासाठी जमीन तुम्ही खराब करून टाकली. जसं आज आपण एखादा आवडीचा आयटम रात्री खाल्ला, पोटवून खाल्ला, माझ्या रोजच्या आवडीचा, तो तर रात्रभर पचला नाही, दुसऱ्या दिवशी खाणार का आपण? तसं पिकाला आज टाकलेलं खत, पिकाला आज टाकलेलं खत जर आपण हे केलं नाही, घेतलं म्हणजे पण काय म्हणतात त्याला लागूच नाही पडलं, तर तसंच पडून राहिलं आणि परत पुढच्या पिकासाठी परत डोस वाढवला. त्याच्यामुळे आपली औषधं खतं फवारण्या वाढत चालले, उत्पादन घटत चाललं. कारण क्लिअर होतं तुम्हाला? सगळ्यात मेन प्रॉब्लेम हा आहे, जो मी तुम्हाला आता क्लिअर करतो. इथपर्यंत मुद्दे कव्हर झाले. औषधे रिझल्ट डेलिकेट, रेसर, कोराजन, बुरशीनाशक, तणनाशक, कीटकनाशक 25% सुद्धा या पाण्यात नाम नाही झालं. ओपन चॅलेंज आहे माझं, कुठल्याही विद्यापीठामध्ये पाणी कापसा, त्यांना सांगा आमच्या पाण्याची pH 8.5, तर औषधे रिझल्ट तुम्हाला कमी लागणार. खतं आपटेक नाहीत होणार. हे जर पाणी तुम्ही ड्रिपनं पास केलं किंवा 7 pH पाणी किंवा 6 pH पाणी जर ड्रिपनं पास केलं ना, 2 ते 2.5 फुटापर्यंत मातीचा ओलावा पसरतो. मातीचा ओलावा पसरतो. ही पाणी किती pH आहे? 8. तुम्ही 2 तासाच्या ऐवजी 4 तास ड्रिप चालू ठेवलं ना, पाणी तिथं जागेवरतीच थांबणार, लांबपर्यंत पसरणार. आहे का कम्प्लीट? सगळ्यात मोठी कम्प्लीट. जिथे तुम्हाला 2 तास पाणी द्यायची गरज आहे, 1 तास पाणी द्यायची गरज आहे, 4 तास देऊ लागेल. त्याच्यात काही मॅट्रिक टन क्षार जमिनीमध्ये वाढून राहिले. जमिनीमध्ये क्षार वाढले, बायकार्बोनेट, सोडियम, कॅल्शियमचं लेअर तयार झालं. जमीन चिकट आणि टणक बनली. बरोबर? टणक जमीन बनल्यामुळं जमिनीमध्ये ऑक्सिजन खेळता राहणार आहे का? हवा खेळती राहणार आहे का? हवा खेळती न राहिल्यामुळे पाणी राहिलं साचून. चिवट पाणी आला ना मातीमध्ये, चिवट पाण्याला माती तुमची घट्ट झाली. माती घट्ट झाल्यामुळं तिथं पाणी वाहून जायला लागलं, साठून राहायला लागलं. मुळ्यात साडणार का जन्म घेणार? आणि मुळ्यात साडल्यामुळे फक्त जेट मुळावरती झाड जिवंत राहिले. जेट सोट मुळाचा तर तपासच नाही. आणि चुकून सोट मुळा एखादा सापडला बॅलन्स करण्यासाठी ठीक आहे, पण तंतुमी मुळे तर औषधाला पण बघायचे असलं तर उद्या स्वतः डॉक्टर साहेब तुमचा प्लॉट चेक करून दाखवतो तुम्हाला. तो रात्री बॅटरीनं चेक करा, फोटो पाठवा आम्हाला, तुम्हाला लगेच सांगता येतं जेट मुळे कुठला, सोट मुळे कुठला, तंतुमी कुठली. त्याची सायकल असते 22-27 दिवस, ह्याच्यावरती काम करा. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला जमिनीचा pH बॅलन्स करणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलेल्या हिशोबाने मग जर सांगायचं म्हटलं तर पाण्याचा pH 8-8.5 भरलं, मातीचा 7.5 राहणार आहे का? 7 राहणार आहे का? 7.5च्या पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या मातीमध्ये पोटॅश 750-800 प्लस राहणार. मातीमध्ये पोटॅशचं प्रमाण जास्त राहणार मातीमध्ये. ऑलरेडी तुम्ही आता माती चेक करा, काय चुकते काय साहेब? पोटॅश जास्त आहे, पाला जास्त आहे, फॉस्फरस जास्त आहे. आज सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे कॅल्शियम, पोटॅश, फॉस्फरस अवेलेबलच होत नाही झाडाला, आणि ते अवेलेबल न झाल्यावर झाड झालं कमकुवत.
मग त्यातला वाढला काय नायट्रोजन वाढलं. एका शेतकऱ्याने प्रश्न विचारला होता नाशिक मधल्या, सर तुम्ही म्हणताय की अचूक एकदम बरोबर आहे, यात डाऊटच नाही. आमची जर 6 महिन्याला 4 महिन्याला आम्ही द्राक्ष बागायत आलो तर माती परीक्षण करावंच लागतं कारण एक्सपोर्ट क्वालिटी माल काढावं. जेव्हा आम्ही शेवटच्या 5-6 वर्षांना माती तपासली त्यावेळेस आम्हाला लेवलपेक्षा जास्त पोटॅश आढळलं गेलं. पण ह्याचं उत्तर आम्हाला तुमच्यापासून हवं, हे पोटॅश आलं कुठून एवढं, बरोबर. त्याचं कारण तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतो. त्यांना प्रश्न विचारला तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. ज्यावेळेस आपण बेसोडोस भरतो पिकाला, आपण बेसोडोस भरल्यानंतर ज्यावेळेस आपण तानामध्ये पीक असतं, पकडलेली पीक असतात त्या सिच्युएशन खत भरतो. भूक लागल्याशिवाय जेव्हा आपण देत नाही. आपल्याला माहिती आता हे पैशाचं पीक आहे, बेसोडोस भरतो. बेसोडोस भरल्यानंतर किती दिवसानंतर त्या बेसोडोस मधला पोटॅश पिकाला अवेलेबल होतो? किती दिवसांसाठी? 40 ते 45 दिवस हा नियम आहे. 40-45 दिवसानंतर जेव्हा पोटॅश अवेलेबल होते तर तुम्ही एक अंदाज आता आज टाकलेलं खतातला पोटॅश जर 40-45 दिवसांनी अवेलेबल होत असेल तर फॉस्फरस कधी अवेलेबल होईल? पालाश कधी अवेलेबल होईल? त्याच्या पुढे मग 40-45 दिवस पिकाने घेतलं काय ते खतातलं? क्वेश्चन मार्क आहे ना. ऑलरेडी आपण जर तरकारी पिकात जर गेलो तर पिकाचं लाईफच 3.5-4 महिने, त्यातले 45-50 दिवस तुम्ही इथेच फेल गेले. मग तुमचा खर्च तो कुठं वाढला? रॅलिटी तुम्हाला सांगायला चालू करतो. हा माझा अभ्यास नाही, हा विद्यापीठाचा अभ्यास, मी तो वाचून दाखवतो बघतो. मग इथं चुकलं पडत तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस 40-45 दिवसांनी पोटॅश अवेलेबल होते, पालाश अवेलेबल होते, तर 40-45 दिवस त्या झाडाने घेतलं काय? हलके घटक तेवढे फास्ट उचलले, नत्रयुक्त घटक उचलले. फायदा काय झाला? झाडाची वाढ तेजीमध्ये झाली. हा पहिला फायदा. झाडामध्ये हरितद्रव्य ग्रीनरी वाढली, शेतकरी खुश. बापरे खूप खतरनाक पीक आलं. चपल्या उलट्या लटका चालू केला तर 2-2.5 महिन्याचं चप्पल लटकून सुद्धा नजर कोणाची लागली? आता नजर कोणाचीच लागली नाही. झाडाचा नायट्रोजन वाढला, नंतर वाढला, झाडामध्ये कवळेपणा आला. झाडात कवळेपणा आला की रस शोषणाची निर्मिती. आता विनोद म्हणून सांगेल, एक होता देवा धर्मातला माणूस, माझ्या गळ्यात माळ बघितली त्यांनी, मला हेरलं त्याने, मला देवातला माणूस दिसतो. मला साईडला घेतलं, साहेब मला माझ्या घरी झाला जरा, मला आमच्या शेतात करणी होती, मला असं हिरवगार पीक आलं की मला जाते. प्रॉब्लेम तो आहे का सांग? तो प्रॉब्लेम नाही. काय होतं? नायट्रोजन वाढलं की हा प्रॉब्लेम येतोच, कवळेपणा झाडामध्ये येतो. आणि ज्यावेळेस 25-50 दिवसानंतर पोटॅश उचलायची वेळ येते ना झाडाला, तर जेमडीला नत्र संपून जातं. आणि नत्र संपलं तर पोटॅश उचललं जात नाही. मग लक्षात येतं आता कळी झाडं आलं, त्याला 13-40 द्या, फुटवे कमी यायला लागले, नुसतंच वाढले, 12 द्या. आता कळी काढा, खाण्यात 13-40 त्याला देतो, परत वरून कळी काढायची औषधं, चुकून निघली कळी तर असं वाटतं निघाली कळ्याचा भाव चांगला आहे, सेटिंग गळू नये म्हणून परत औषध, चुकून त्यातनं थांबलं परत सेटिंगला औषध, साईज होण्यासाठी औषध, कलर येईना म्हणून परत औषध. ही सगळी कारणं कशामुळे? फक्त नायट्रोजन जास्त झाला म्हणून. जर टाइम टू टाइम पोटॅश उचलला गेला, पालाश उचलला गेला, फॉस्फरस उचलला गेला तर काय होणार? त्या टायमाला फुटवे येणार, त्या टायमाला कळी येणार, त्या टायमाला सेटिंग येणार, त्या टायमाला साईज होणार आणि व्हायरस कमी राहणार. मुद्दा लक्षात आलं पोटॅश कसं वाढलं? त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं 2 गोष्टीवरती काम करणं गरजेचं आहे. पहिलं तुम्हाला मातीचा सामू पीएच हा बॅलन्स करावा लागतो. मातीचा पीएच बॅलन्स केला की नंतर पोटॅश पालाचे समान अवस्थेमध्ये उचललं जाणार, कारण वापसा राहणार. लक्षात येते? त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम करणं गरजेचं आहे जमिनीच्या पीएच वर. जेव्हा जेव्हा तुम्ही औषध फवारणी करता त्यावेळेस आपल्याला पाण्याचा पीएच कमी करून उपयोग होणार नाही, बॅलन्स करून काम करणं गरजेचं आहे. तर तुम्ही तुमच्या परिसरामध्ये पाण्यावरती काय ट्रीटमेंट करता? उत्तर द्या. लिंबू. येस. आता मी तुम्हाला आठवण करून देतो, शांत नका बसू. लिंबू वापरतो, कोणी स्टिकरचा प्रयोग करतो, कोणी सल्फरिक, कोणी सायट्रिक, कोणी डेकोरस. आपल्याकडे 1760 कंपनीचे प्रॉडक्ट आहेत पीएच ला कमी करण्यासाठी, बॅलन्स करण्यापासून. आज मी एक जल अभ्यासक म्हणून दावा करतो तुम्हाला की मलाच परफेक्ट माहिती आहे की कुठल्या पाण्याला कुठला फिल्टर लावायचा. मी टेलर आहे. टेलरचं काम काय असतं? समोरच्याचं माप घेऊन कपडे शिवले. तसं मी कुठल्या टीडीएसला कुठला फिल्टर, कुठल्या हार्डेसला कुठला फिल्टर हे मला माहिती. पाण्याचा सरफेस कसा तोडायचा, त्याचा पीएच कसा बॅलन्स करायचा हे मला माहिती. मग आपण स्टिकर वापरतो. स्टिकर कुठल्या पाण्याला वापरायचा असतो हे कधी अभ्यास केला का तुम्ही? नाशिकमध्ये आमचा अभ्यास शेतकऱ्याने पूर्ण करून दिला. या जगातला सगळ्यात मोठा सायंटिस्ट कोणी माहिती का? शेतकरी.
त्या जगातला सायंटिस्ट नाही, सायंटिस्ट आपण आहोत. कारण आपल्याच प्रयोगावरती कंपनी औषधमध्ये चेंजेस करत असतात, बरोबर का? त्याच्यामुळे तुम्हाला आजच्या कार्यक्रमामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मी क्लिअर करेन की तिथं आपले चेंजेस आपण करत जातो, औषधाचे रिझल्ट नाही. मेन कारण तुमचे या ठिकाणी यात तुम्हाला क्लिअर करतो. मग कुणी स्टिकर वापरतं, कुणी लिंबू पिळतं. लिंबू पाण्यात टाकल्यानंतर पीएच कमी होतो, बॅलन्स होतो का वाढतो? कमी होतं पीएच. पीएच कमी करायचा का बॅलन्स करायचा? आपण डायरेक्ट करूया लाईव्ह. हा पीएच तुमचा 8.5 आहे, याच्यामध्ये लिंबू टाकतो मी. किती पीएच आला माहिती आहे तुम्हाला? 4. मग लिंबूचा किती आहे? इट सेल्फ स्वतःच लिंबूचा पीएच किती आपल्याला माहित नाही, 0.2 आहे. गुगल युट्यूब करा. मग आतापर्यंत जेवढा मी अभ्यासक्रम ऍग्रीचा पाहिला त्याच्यामध्ये असा कुठे शब्द लिहिलेला नाहीये की पीएच कमी करा, बॅलन्स करा शब्द लिहिला. मग जो घटक आपण पाण्यात टाकणार आहे तो बॅलन्स पाहिजे की इनबॅलन्स पाहिजे? बॅलन्स. आणि आपण काय करतो, इनबॅलन्स टाकतो. हा बॅलन्स आहे का रिड्यूसर आहे? आपण याला बॅलन्स म्हणून वापरतो. पहिलं का काम, एखाद्याला बीपीचा त्रास आहे, बीपीची टॅबलेट, बीपी बॅलन्स होईल द्यायची का कमी होईल द्यायची? बॅलन्स व्हायची. आणि कमी व्हायची दिली तर मरण. आधीच हो राहिला आपलं. त्याच्यानंतर आपण स्टिकर एक वापरतो बऱ्याच वेळ सीझन आलं. पण आज तुम्हाला क्लिअर करतो, स्टिकर कुठल्याही कंपनीचा असू दे, मी कुठल्या कंपनीच्या या ठिकाणी नाव घेणार नाही. स्टिकर कुठल्याही कंपनीचा असू दे, स्टिकर हा फक्त पावसाच्या पाण्याला वापरायचा असतो असं त्याच्यावर नियमावलीत लिहिलेलं. हे आपल्या नाशिकमध्ये एका डिस्प्लेला लावलं होतं, एका सह्याद्री ग्रुप आम्ही घेतो. कारण त्यांना कुठला बी घटक वापरायचा जर असेल तर त्या प्रत्येक कंपनीचे प्रत्येक बोटाचे कंटेन्सिट तिने त्यांचे डॅशबोर्डला लावले. का लावलेले की आपण खालून फक्त खत सोडतो, वरून कुठल्या फवारणी करतो. ज्यावेळेस तुम्ही माल बनवतो त्यावेळेस त्यांचा माल सगळा एक्सपोर्टला जातो. जर समजा एक्सपोर्टला जो माल रिजेक्ट झाला तर कुठला घटक त्यात सापडला त्या कंपनीवर त्यांना केस काढते, बाबा हे कंटेन हा कंटेन सापडला तर तो रिजेक्ट झाला, कोणावरती ब्लेम करणार ते? आलं लक्षात? मग तिथे स्टिकर सुद्धा ते वापरत होते. तिथे स्टिकरचं सापडलं घटक, तिथे सुवर्ण अक्षराचा शब्द वाचण्यात आला, स्टिक 4 शेतामध्ये वापरले जाणारे आयोनिक स्प्रेडर. काय लिहिले त्याच्यावर? आयोनिक स्प्रेडर. आणि खाली टिक मध्ये लिहिलं होतं हे फक्त नॉन आयोनिक वॉटर फॉर यूज, फक्त नॉन आयोनिक पाण्यालाच वापरा. म्हणजे पावसाच्याच पाण्याला स्टिकर वापरायचा असतो, हा त्याचा नियम तेव्हा कळला आपल्याला. चुकून सुद्धा ह्या पाण्याला वापरू नका, कारण पाणी पण आयोनिक आहे, स्टिकर पण आयोनिक आहे. स्टिकर मध्ये दोनच घटक असतात, एक स्प्रेडर एजंट असतो आणि स्टिकिंग एजंट असतो. चिटकून पसरवणी का पसरून चिटकवून. मग आयन मध्ये आयन टाकला, पाणी क्लॉट झालं, आणि औषध मिक्स करून फवारल्यानंतर तुमच्या पाण्याचे पर्णेंद्रिय असतात ते ओपन होणार का ब्लॉक होणार? आणि ते ब्लॉक झाले की पाणी आकसतं, आणि पानं आकसले का आपण तो बोकडे आला. व्हायरस कुठला तरी आला वाटतं, व्हायरस नाही, ते आकसलं का नाही त्याला ऑक्सिजन घेता येत नाही, प्रकाश संश्लेषण होत नाही, आणि अन्नद्रव्य त्याला तयार करता येत नाही. कधी लक्षात ठेवा, तुम्हाला फळाची साईज, वांग्याची साईज, टोमॅटोची साईज, फ्लावरची साईज, कोबीची साईज जर मोठी पाहिजे असेल तर कोबी मोठं करण्याचं टॉनिक नका मारू, कधीच मोठा होणार नाही कोबी. फ्लावर कुठलं फळ पान रुंद पाहिजे, जेवढं पान रुंद तेवढं फळ मोठं. मग हे लक्षात आलं, जो वनस्पती शास्त्राचा जर अभ्यास केला तर असं लक्षात आलं की पान जेवढं रुंद तेवढं फळ मोठं. मग आपण जर असे जर कॉम्बिनेशन जर आपल्यापासून चुकले तर पानं आकर्षित जातात, पर्णेंद्रिय लॉक होतात. पर्णेंद्रिय लॉक झाले की पहिल्यांदा कडा करपाय चालू होतात, आणि कडा चालू केले की पहिला व्हायरस काय आपल्याला बुरशी आकर्षित जाते. परत मग बुरशीला कंट्रोल करण्यासाठी बायोस्टिन असेल, साप असेल, मार्केटमध्ये अलग अलग केमिकल युक्त प्रोडक्ट वापरतो. आणि त्यावेळेस त्या पानावरती 2 प्रकारचे बुरशी असतात, मित्र आणि शत्रू बुरशी दोन्ही असतात. आपण एकाला मारायला जातो, दोन्ही मरून जातात. दोन्ही मेल्यामुळं परत झाड पिवळं जास्त पडतं. आपण म्हणतो त्याला आता फेरेची डिफेन्सी, कॅल्शियमची डिफेन्सी, मग परत टॉनिकाची फवारणी वेगळी हाय पीएच मध्ये. लॉस कुठे होते लक्षात आलं? तर आपल्याला पहिलं काम करणं गरजेचं आहे. पाण्याचा पीएच परफेक्ट बॅलन्स करणारे मार्केटला मॉलिक्यूल आहेत, मी सांगू शकतो. आता उत्तर द्या मला. करंट आता युट्यूब चालू आहे का बंद आहे? त्याला 2 वायरी जोडलेले असतील, एक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, करंट आणि अर्थिंग. मी लई शिकलोय, मी युट्यूब चालू करणार पण दोन्ही वायरी करंट जोडणार, चालू होईल का?
दोन्ही मायनस मायनस जोडणं चालू होईल का? एक करंट एक अर्थिंग दिल्याशिवाय ते ऑन होणार नाही. सेम ऍग्री अभ्यासक्रम मध्ये आहे, जमिनीमध्ये आपल्या अणु रेणू सर धन आणि ऋण हे सारख्या प्रमाणात पाहिजे कमी देत चालेल? हे सारख्या प्रमाणात असेल ना. तर एका शास्त्रज्ञाने एका ट्रेनिंग मध्ये असं उत्तर दिलं होतं की एखादं झाड आहे, केळीसारखं झाड आहे, कुठले झाड आहे, अणु ऋण बॅलन्स असताना तुम्ही 10 ग्रॅम खत घाला एका झाडाला, किती 10 ग्रॅम, 10 किलोचे इफेक्ट देईल ते झाड. जर अणु ऋण इनबॅलन्स असतील ना तर 10 किलो खत घाला, 1 किलोचे इफेक्ट देणार. कारण लक्षात आलं? तेव्हा जेवायला मजा येते, भूक लागल्याशिवाय जेवू नका. आणि अणु ऋण बॅलन्स असताना किती खत घाला 100% झाड अपटेक करणार, माजणार ते प्रमाणापेक्षा जास्त. आलं लक्षात? हे अणु ऋण बॅलन्स कधी असतात? फक्त पावसाच्या ऋतूमध्ये. कारण 19 वर्षाच्या स्टडीमध्ये सर्वेमध्ये असं लक्षात आलं आमच्या की पाऊस काळाच्या सुरुवात त्या 3-4 महिन्यामध्ये पाऊस पडण्याच्या अगोदरच्या मातीची रिपोर्ट आणि पाऊस पडून गेल्यानंतर रिपोर्ट पाहिलं तर जमीन आसमानाचा फरक. पाऊस पडून गेला, हरितगृह वाढलं, ग्रीनरी वाढली जाते, बांध बुंदारी हिरवेगार होतात आणि पूर्ण प्रचंड उत्पादन वाढलं जातं. त्याचं कारण लक्षात आलं? एक शेतकरी म्हणला पावसाच्या पाण्यासाठी टॉनिक असं काय. माझ्यासारखा एज्युकेटेड व्यक्ती म्हणून त्याच्यात पाण्याचा आपण टँकर भरून घेऊन खत आणत नको. पावसाच्या टॉनिक नाही, ते न्यूट्रल असल्यामुळे सगळे घटक फास्ट अवेलेबल होतात. आता मला सांगा, पीक वाढीसाठी, व्हायरस कंट्रोलसाठी औषध ट्रीटमेंट, खत ट्रीटमेंट का पाणी ट्रीटमेंट महत्वाची? त्याला मराठीत म्हणे बघा, जर मूड गेला आणि पट्टी डोक्याला, हा प्रॉब्लेम आपल्यावर राहिला. त्यामुळे आजचा जो कार्यक्रम आहे टोटल अवेअरनेस कॅम्प आहे, जनजागृती. जागे व्हा, आपलं चुकते कुठे समजून घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं लिंबूचा प्रॉब्लेम, स्टिकरचा प्रॉब्लेम, तर कुठला घटक लागला पाण्याला? नॉन आयोनिक मटेरियल, याच्या विरुद्ध घटक पाहिजे. जसं माझ्याकडे करंट अवेलेबल आणि त्याला कामात आणायचे, काय देणं गरजेचं आहे? न्यूट्रल म्हणजे आर्थिंग. माझ्याकडे आर्थिंग आहे, काय देणं गरजेचं आहे? न्यूट्रल. आर्थिंग असेल तर करंट घ्या, करंट आता आर्थिंग द्या तर काम करणार. तसं आता या ठिकाणी पाणी आहे, आयोनिक का नॉन आयोनिक आहे? हे पाणी आयोनिक का नॉन आयोनिक? आयोनिक. कुठला घटक लागायला? नॉन आयोनिक. आता त्याचा डेमो दाखवतो. नॉन आयोनिक मॉलिक्यूल माझ्याकडे पण डेमो आणला या ठिकाणी. आता तुमचं 8.5 pH आहे. न्यूट्रल 7.5 pH. ह्याचं प्रमाण जरी वाढवलं ना तर तेवढा करा. क्लिअर? किती वाढवलं तर बॅलन्स इन्स्टेंट. आता स्वतःचा 6.5 आहे, हा तर सगळा जरी वाचला तो 7.5 राहणार ना. म्हणजे पहिला बेनिफिट, जेव्हा जेव्हा मी पाण्यामध्ये नॉन आयनिकला वापरणार तर पीएच माझा काय होणार आहे? बॅलन्स. तर त्याचा पहिला प्रयोग आपण फवारणीचा करणार आहे डेमो मधून. एक फॅन बंद करता या आणि इकडे असं थोडा इकडे जो उडला ना पाहिजे. त्या ठिकाणी आपण इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. अतिशय महत्वाचे तर 2 डेमो करणार आहे. एक तुमचे खत जमिनीत का पडून राहतात त्याचा एक डेमो आहे आणि फवारणीचा डेमो आहे. हे 2 डेमो जर सक्सेस झाले तुमच्या शेतीमध्ये 100% काय होणार आहे? बदल होणार आहे. खत कमी लागणार, औषधं कमी लागणार. या ठिकाणी पहिला डेमो करणार आहे फवारणीसाठी, दुसरा डेमो करणार आहे खतांचा. या ठिकाणी आपण हे काय आहे? तेल आहे. तेल पण लिक्विड आहे आणि पाणी पण लिक्विड आहे. मग दोन्ही एकत्र जर टाकलं तर एकजीव व्हायला पाहिजे, होत नाही. का होत नाही? त्याचं कारण आहे तेलाला त्याचा स्वतःचा सरफेस आहे आणि पाण्याला त्याचा स्वतःचा सरफेस नाही. स्वतःचा सरफेस टेन्शन दोन्ही एकत्र येतील का? आता अडाणी भाषेत सांगतो, सरफेस म्हणजे काय तुम्हाला पटेल भाषेत. तेलाला त्याचा स्वतःचा घमंड आहे आणि पाण्याला त्याचा स्वतःचा घमंड आहे. दोन्ही एकत्र जर नाही आले तर नुकसान कोणाचं? आपलं. आणि नॅचरल मध्ये तोच लॉस आहे. दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ. कोणाचा लाभ होणार दोघांच्या भांडणात? होतोच ना. आता या ठिकाणी मी इकडे थोडस तेल वापरतो, इकडे थोडस तेल वापरतो. त्या ठिकाणी मी हे जबरदस्ती मिक्स करतो. होतं का मिक्स आहे? तेल असं दिसतंय पण ह्याच्यामध्ये
दोघाला एकत्र राहणार घटक कुठला आहे? नॉन आयोनिक. नॉन आयोनिक ह्यात बी थोडं टाकतो मी. काय झालं? तेल एकत्र झालं. तेल जर पाण्यात एकत्र झालं तर भारतातल्या कुठल्या कंपनीचं ब्रँडेड औषध एक जीवन. आता सध्याला सिच्युएशन तुम्हाला मी क्लिअर करतो. समजा एखाद्या कंपनीने ह्याच्यावर लिहिलेलं असतं, स्टँडर्ड प्रमाणे लिहिलेलं असतं 1 ml पर लिटर घ्या, बरोबर आहे. दुकानदाराला कंपनी वाईज असा अनुभव असतो. दुकानदार म्हणतो 1 मिलीचा रिझल्ट जरा नाही 1.25 घे. तो शेतकरी ऐकतो तुझ्यापेक्षा जास्त मला अनुभव 1.25 रिझल्ट येत नाही, 3 घेणार, बरोबर आहे. 160 पर्यंत आपण जातो. पण ज्यावेळेस तुम्ही पाण्याचा पीएच बॅलन्स करणार ना, ते 1 न पण घेऊन उपयोग होणार नाही, 80 मिलीनेच घ्यावं लागणार. जर समजा तुम्हाला 100 लिटर औषध तयार करायचं असेल तर मदर सोल्युशन तुमचं कुठवर गेलं 160 मिलीवरती गेलं आणि पीएच बॅलन्स केला तर 80 मिलीमध्ये काम होणार. म्हणजे औषध तयार करताना 50% वाचलं. डेलिकेट कोणाकोणाला माहिती? डेलिकेट सुरुवातीला जर स्टँडर्ड प्रमाण होतं किती होतं त्याचं? 1 cc होती 7 मिलीची, मला माहिती. त्या एका दुकानदाराची 7 मिलीची का? म्हणजे औषध एवढं पॉवरफुल आहे की पंपाने एकच टाकायची असते म्हणजे अर्धा मिली झाली 15 लिटरला. आज 1 मिली गेला शेतकरी आणि एक 7 ml ची सीसी 100 मिली काढली. आता त्यांनी 100 मिलीची 1150 कॉस्ट आहे, डबल. म्हणजे पीएच बॅलन्स करणार अर्धा मिलीनेच घ्या, 100% रिझल्ट. दुसरा डेमो करणार आहे आपण. 2-2, 3-3, 4-4 महिने खत आपल्या जमिनीत पडून राहतात का नाही राहतात? का राहतात? हे पावडर आहे. कुठली पावडर आहे? सल्फर गंधक, ज्या दाण्याच्या खताला कोटिंग असतं. ती तुम्हाला डेमो दाखवते. थोडंसं आपण ह्यात वापरणार आहे, थोडंसं ह्यात वापरणार. हे आपली 2 झाड आहेत असं उदाहरण पकडूया. हे जबरदस्त मिक्स करतो. मिक्स होतं का पाण्यात? थोडंसं नॉन आयनिक वापरू एका झाडाला आपण, एका प्लॉट मध्ये. काय झालं? 100%. तुम्ही मला सांगा हे शेतीत उपयोगाचं येणार का? हे उपयोगाचं आलं लक्षात? तर पहिला बदल तुम्हाला हा सांगितला, फवारणीचा क्लिअर झाला. दुसरा बदल, ज्यावेळेस तुम्ही नॉन आयनिक मटेरियल एकराला सुरुवातीला ड्रिपनं जर शेती करणार असाल तर 250-300 मिली पर एकर पर मंथ 1 टाइम. पाणी एकदा द्या, 2दा द्या, 3दा द्या, पण हे महिन्यात एकदाच वापरायचं. याचा खर्च किती येणार आहे? 250 ते 300 रुपये फक्त येतो. जास्त का कमी? एक हा मुद्दा झाला. दुसरा सगळ्यात महत्वाचा, ज्यावेळेस तुम्ही हे 2-3 महिने कंटिन्यू देणार आणि 4 महिन्याची सायकल आहे सॉइलसाठी, सॉइल ट्रीटमेंट आहे 4 महिने कमीत कमी कुठल्याही सॉइलला. 1 महिन्यातून एकदा दिला त्याचा रिझल्ट मग महिनाभर राहतो. हा, महिनाभर 3 ते 4 आठवडे असं सॉइल मध्ये राहतो. पण जर खूप तुमची जमीन हार्ड, चिवट, चिकट, क्षारी असेल, पीएच हाय असेल, पांढरा त्याच्यावर कमी होणार, 4 महिन्यामध्ये कमी होणार. तुम्ही त्याच्यामध्ये कुठलं पण पीक घ्या, पण ह्याची सायकल कमीत कमी 4 महिने ठेवायची. 5व्या महिन्यामध्ये जर प्रमाण कमी केलं तर चालते, पण हे लाईफ टाइम लागणार आपण, कारण आपण तेच पाणी परत परत वापरणार. एक शेतकरी म्हणलं साहेब विहिरीत काय करू सांगा, विहिरीला काय करू शकत नाही. एक तर मला साहेब विहिरीत किती टाकू सांगा, त्याला मग लय खळी लागत. विहिरीत किती टाकायचं सांगा, अर्धा तास डोकं घालून. एवढं साहेब मी प्रमाण सांगतो, तुम्ही विहिरीत जावा, किती लिटर पाणी तेवढं मला सांगा. पॉसिबल नव्हतं. त्यानं म्हणलं विहिरीत काय नाही टाकायचं आपल्याला. तुम्हाला ज्यावेळेस आपला हॉल 1 एकर आहे भिजवायचं असेल तर 100 ते 200 लिटरचा बॅरल तयार करा. 200 लिटर बॅरल मध्ये हे 250 जे ऊस होता त्याचा 500 मिली त्याला प्रमाण सांगितलं. ड्रम हलवून घ्या आणि भुईपाटाने त्याची दाबण्याच्या जाडीवर झाड चालू ठेवा. ड्रीप असेल तर वेंचिनीने दाबा, जसं लिक्विड खत लागतो असं. हा पहिला प्रयोग सक्सेसफुल झाला. आता ह्यानी काय होणार, 2-3 महिन्यात पीएच न्यूट्रल होणार, खत तयार होणार. आता तयार झालेली खत अपटेक करण्यासाठी कशाचा रोल आहे महत्वाचा? मुळ्यांचा. जेटमूळ, सोटमूळ, तंतुमूळ. हे सायकल पण मला सांगितली 22-27 दिवसाची असते. मग मुळे वाढवण्यासाठी आपण कुठला घटक वापरतो? ह्युमिक ऍसिड. आता ह्युमिक मध्ये प्रकार 6 येतात, माहिती का तुम्हाला? 6 प्रकार आहेत. एक पोटॅशियम ह्युमिक, एक कार्बोनिक ह्युमिक, एक फॉलिक ऍसिड प्लस ह्युमिक एक येतं. तुम्ही किती टक्के लहान तो एक मॅटर करतो. 4 झाले. एक क्रिस्टल आणि ग्रॅन्युअल. आता कुठलं कधी वापरायचं? क्रिस्टल आणि ग्रॅन्युअल. ग्रॅन्युअल मध्ये दाण्या धर्मातलं असतं, पॉलिश केलेलं असतं, कोटिंग केलेलं असतं. ते आपल्याला नाही चालत, कारण ते दिले त्याला अगोदरच लिचाड होऊन जातं, विरघळून जातं. ह्युमिक विरघळलं नाही पाहिजे, खत विरघळलं पाहिजे. ह्युमिक 2-3 महिने सॉइल मध्ये तसंच राहिलं पाहिजे, तेव्हा तो चांगला रिझल्ट देणार. तिथं कुठलं वापरायचं आपल्याला? क्रिस्टल.
क्रिस्टलमध्ये रिकमेंड करायचे, जे बेसल डोसमध्ये 1 नंबर काम करतो. त्याच्यानंतर 99% फार्मर्सला एवढंच माहिती, प्रॅक्टिकली आम्ही दुकानात डेमो पण घेतलेले. ज्यावेळेस शेतकऱ्याला माहिती माझी मुळी बंद आहे, झाडाची मुळी बंद आहे, दुकानदार म्हणतो माझ्याकडे 18% ह्युमिक आहे, 60%ला 98%, आपण कुठला मागतो 98. आपला समज काय आहे, मुळी बंद आहे, मग जास्त टक्क्यातलं जेवढं देईल तेवढं जास्त रिझल्ट देईल. पण ह्याच्यामध्ये शास्त्र लोकांचं असं म्हणणं आहे की 12% फळं ह्युमिक ऍसिड सॉइलमध्ये सोडलं तर त्याची परत गोळी क्षार तयार होतो सॉइलमध्ये. तिथं रिकमेंड केले 6%. 6%च का क्वेश्चन मार्क आहे ना, कारण की पांढरी मुळी तंतुमय मुळी असते, तंतुमय मुळी बाळावस्थेतली मुळी, बरोबर. पण बाळावस्थेतल्या मुळीला हाय टक्क्यात ह्युमिक ऍसिड पाहिजे का लो टक्क्यात पाहिजे? आपण काय करतोय, हाय टक्क्यात वापरल्यामुळे त्या मुलींना काय बसतो, शॉक बसतो. आणि शॉक बसल्याला ओळखायचा कसा, ते चॉकलेटी काळ्या पडतात. केसावण्याची मुळे असतात, कधी चेक करा, सगळे मेलेले आहेत घरी. आता तो स्वतः उसाचे चेक करा, ज्याला 3 महिने झाले क्रॉपला, त्याच्या मुळ्या पूर्णपणे स्टॉप आहेत. आणि मुळ्या स्टॉप असल्यामुळं पोटॅश उचललं जाणार नाही, पालाश उचललं जाणार नाही, फक्त जेट मुळे आणि चोट मुळे जिवंत. आणि तो काय उचलणार आहे, फक्त नत्र पेणार फास्ट, आणि त्याने व्हायरसला आमंत्रण फास्ट. क्लिअर. म्हणून आपल्याला 3 मुळे जीवन ठेवायचे. आणि तुम्हाला एखादा एज्युकेटेड शेतकरी असेल तर मी आणि डॉक्टर साहेब अग्रीमेंट करून देईल, 4 महिने सायकल कंप्लीट करा. कल्पना पण करणार नाही, 50% खत कमी केली तर आवरेजेबल घेणार तुम्ही. कारण मी प्रत्येक मीटिंग मध्ये प्रत्येक शेतकरी उदाहरण देतो, एका झाडाचे फांदे 10 वेळा कापा, बुडातलं झाड कापा, मरतं का परत फुटतं. पण त्या ठिकाणी दुसरा डेमो करा, शेतांच्या झाडाचे 4 मुळे कापा, काय होईल? हॅलो, झाड जाणार. मग मी ह्या प्रयोगानं पीएच बॅलन्स करणार आणि 6% फॉलिक ऍसिड प्लस ह्युमिक देऊन मुळ्यांचं प्रमाण वाढवणार. म्हणजे माझ्या प्रयोगानं 2-3 महिन्यामध्ये 4 मुळ्या, 5 मुळ्या, 10 मुळ्या एक्स्ट्रा वाढणार, उत्पादन वाढणार का नाही? म्हणून मुळीवरती काम करा, रूटवर काम करा. आलं लक्षात? तिथे 6% फॉलिक ऍसिड प्लस ह्युमिक वापरा. फॉलिक ऍसिड प्लस ह्युमिक जी मी रिकमेंड करणार आहे, हे पूर्णपणे शास्त्रशुद्ध बनवलेलं आहे, ऑर्गॅनिक सेंद्रिय मधलं आहे. 2 घटक लक्षात ठेवा जमिनीमध्ये, बुरशीनाशक आणि मुळीचे शेड्यूल ऑर्गॅनिक वापरायचे. कारण आपण बुरशीनाशक केमिकल मध्ये सोडतो, कीटकनाशक मध्ये सोडतो. आणि आपल्या मातीमध्ये 2 प्रकारचे बुरशी डेव्हलप होत असतात, एक मित्र बुरशी, शत्रुबुरशी. ज्यावेळेस शत्रुबुरशीचं प्रमाण वाढतं तर जमिनीतल्या बॅड बॅक्टेरिया वाढतात. बॅड बॅक्टेरिया वाढल्या की मग आपलं उत्पादन घटायला चालू होतं. मग आपण काय करतो, केमिकल युक्त किंवा रासायनिक बुरशीनाशक सोडतो, या दोन्हीला मारून टाकतो. आणि दोन्ही मेल्यामुळे परत अन्नद्रव्य कोण उचलणार? आलं लक्षात? त्यामुळे बुरशीनाशक सोडताना एक तुम्हाला रिकमेंड कर, सीवीड म्हणजे शेवाळ वनस्पतीपासून बनवले एक नॅचरल एक प्रोटेक्ट नावाचा एक घटक आहे, त्याच्यामध्ये सगळे मित्र बुरशी आहेत. एक फंगस आहे, ते जैविक फंगस आहे. ज्यावेळी 15 दिवसाला महिन्याला जर सॉइलमध्ये सोडलं तर त्याची जैविकता वाढवणार सॉइलमध्ये, म्हणजे मित्र बुरशीचं प्रमाण वाढवणार. आणि मित्र बुरशीचं प्रमाण वाढलं की ॲटॉमिक शत्रू काय होणार, कमी होणार. क्लिअर? तो एक बदल करा. आणि ह्युमिक मध्ये मी रिकमेंड करणार आहे फॉलिक ऍसिड प्लस ह्युमिक आहे, त्याच्यात ऑक्सिन नावाचे घटक आहे. ऑक्सिन कशात असतं? जीए मध्ये असतं, जास्त केमिकल जीए मध्ये असतं, ते याच्यात आहे. दुसरं त्याच्यामध्ये सायटोकायनिन आहे, तो टॉनिक मध्ये असतं, सायटोकायनिन. त्याच्यानंतर फायटो हार्मोन्स आहेत आणि एनपीकेचे जीवाणू आहेत. प्रति महिना आपण बघा केएसबी, पीएचबी, रायझो सोडतो का? प्रामाणिकपणे सांगा, कधी सोडत नाही. कधी लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही खत वाढवता जमिनीमध्ये तेव्हा कोणाचं प्रमाण वाढवायला पाहिजे? जीवाणूंचं वाढलं पाहिजे. जर तुमच्या शेतातलं काम वाढलं आणि लेबर कमी असेल तर काम उरकतं का आपल्याला? काम वाढलं तर लेबर वाढवावं लागतं. मग तुम्ही जर खताचं प्रमाण वाढवताय तर त्या पट्टीमध्ये जीवाणू वाढवा, तर 100% खत तुमचं अपटेक होणार. पण आपण उलट करतो, खताचं प्रमाण वाढवतो पण जीवाणू वाढवतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मी जे रिकमेंड करणार आहे, त्याच्यामध्ये सगळे घटक इक्वल आहेत, वेगळं तुम्हाला जीवाणू सोडायची गरज पडणार नाही. 1-1 लिटर जर तुम्ही 4 महिन्यात प्रति एकराला जर सोडलं फॉलिक ऍसिड प्लस ह्युमिक, तर जे तुम्हाला आता बेनिफिट सांगितले, मुळी तुम्हाला डेव्हलप झालेले दिसणार, जीवाणू वाढलेले दिसणार, जमीन न्यूट्रल झालेले दिसणार आणि खत अपटेक वगैरे अपटेक चालू झालं का बघा, हळूहळू दिसते का आतून याचे शरीरात वरती चाललंय का? हे किती % गेले सांगा? 0. आता अजून एक डेमो दाखवतो. खत पिकाच्या बुडात पाहिजे का मुळीच्या बुडात पाहिजे? आता कुठे आहे? आणि रानात पण चेक करायची अवस्था आहे. वरच्या 2-2.5 इंचामध्येच खताचं लेअर हार्वेस्टिंग पर्यंत. ज्यावेळेस तुम्ही हे माझे 2 प्रयोग केल्यानंतर खत तुमचं मुळीच्या लेवलला जाणार.
जसं या ठिकाणी गेले तळामध्ये पूर्ण त्याचा ताण कमी केला, सरफेस कमी केल्यामुळे खाली गेला. त्याच्यामुळं इथं नॉन आयनिक आणि पॉलिक ऍसिड प्लस ह्युमिक आणि तुमचं बुरशीच्या हिशोबाने चेंजेस करा. ह्या पद्धतीने जर तुम्ही 2 चेंजेस केले तर तुम्हाला काय वाटतं, उत्पन्नात वाढ होणार का नाही? या प्रकारे माझं संपूर्ण महाराष्ट्रावर पाणी परीक्षण आणि शेतकरी मार्गदर्शन शिबिर आम्ही आयोजित करत असतो, घेत असतो. आतापर्यंत लाखो करोडो शेतकऱ्यांना माझे ट्रेनिंग कॅम्प घेतलेले आहेत आणि आतापर्यंत माझा एकही प्रोग्राम एकही शेतकरी फेल नाही. 100%. कारण मी जास्त तुम्हाला काही कॉम्बिनेशन सांगितलेले नाहीये. फक्त मुळी आणि पीए जागेवरती आणा, उत्पादन कुठलंही असू दे फास्ट वाढणार. या प्रकारे माझा युट्यूब चॅनल पण आहे. युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही माझी माहिती घेऊ शकता. त्याच्यावरती माझे मोबाईल नंबर आहे. माझं नाव दत्तात्रय कोळेकर नावाने सर्च केलं तर माझी संपूर्ण गुगल युट्यूबला माहिती येणार आहे. कोणा नंबर पाहिजे नंबर पण तुम्ही घेऊन जावा. आणि असे कॅम्प काय वाटतं तुम्हाला? अचानक केलेला कार्यक्रम आहे हा. तुमचा 1-1.5 तास वाया गेला असं वाटतंय का? ह्याची अधिक माहितीसाठी मला कॉल करून पुढची माहिती विचारू शकता. ओके.